अनेकदा चपाती केल्यानंतर काही वेळातच चिवट होते किंवा कडक होते, पण 24 तास चपाती मऊ देखील राहू शकते. आश्चर्य वाटतंय का? कशी हे आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेऊया. यासाठी आज आम्ही तुम्हाला सोप्या टिप्स देणार आहोत. तुम्ही रोज घाईघाई होते म्हणून कणिक रात्री म्हणून सकाळी जर चपाती लाटत असाल तर ही सर्वात मोठी चूक करताय. आणि जर तुम्ही अगदी तसं करतच असाल तर फ्रीजमधून कणिक काढून पटकन लाटू नका. अन्यथा चपाती नक्कीच तुम्ही दुपारच्या डब्याला खाईपर्यंत चिवट होऊ शकते. जाणून घ्या मऊसर चपाती राहण्यासाठी सोप्या टिप्स. पीठ फक्त साध्या पाण्याने मळू नका. पिठात 1 ते 2 मोठे चमचे ताजे दही घाला. दह्यामधील फॅट आणि लॅक्टिक ऍसिड पिठातील ग्लुटेनची रचना मऊ करतात. यामुळे चपाती केवळ मऊच होत नाही तर त्याचा रंगही चांगला राहतो. सहसा साध्या नळाच्या पाण्याने पीठ मळलं जातं, पण कोमट पाणी वापरल्याने खूप फरक पडतो. कोमट पाणी आणि दह्याच्या मिश्रणामुळे पिठातील ओलावा टिकून राहतो. याशिवाय पिठाचे कण फुगण्यास मदत होते. यामुळे लाटताना पीठ लवचिक राहतं आणि भाजल्यानंतर चपाती कडक होण्यापासून वाचतं. सर्वात महत्त्वाचं, दही अजिबात आंबट नसावं, अन्यथा चपाती चांगली होणार नाही. कणिक मळल्यावर त्वरित चपाती लाटू नका. किमान 15-20 मिनिट्स कणिक तिंबू द्या. चपाती ही नेहमी उच्च आचेवरच भाजावी. जास्त उष्णतेमुळे पोळ्या लवकर फुगतात आणि आतील वाफेमुळे त्या मऊ राहतात. चपाती तयार झाल्यावर थेट स्टीलच्या डब्यात ठेवू नका. आधी त्या सुती कापडात गुंडाळा, मग एका भांड्यात किंवा हवाबंद डब्यात ठेवा. असं केल्यास चपात्या 24 तास अगदी नुकत्याच काढलेल्या तव्यावरून चविष्ट लागतील. या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.